या तंत्रज्ञानाच्या युगात आरपीएफची तीक्ष्ण नजर आता गुन्हेगारांसाठी एक समस्या ठरत आहे, ज्याचे जिवंत उदाहरण अलीकडेच दिसून आले। घटना अशी आहे की दिनांक 3 मे 2025 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर चितळी स्थानकावर गाडी क्रमांक 11025 पुणे अमरावती एक्सप्रेस थांबली असताना काही अज्ञात व्यक्तीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आग लावली। माहिती मिळताच आरपीएफ अहमदनगरचे निरीक्षक बेनी प्रसाद मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ बेलापूरचे उपनिरीक्षक विद्याशु सिंह यांनी घटनास्थळी हजेरी लावली आणि हुशारीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि तांत्रिक उपकरणांच्या मदतीने एका संशयिताची ओळख पटवण्यात आली। कोपरगाव येथे सदर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संशयास्पद ओळख पटली आणि त्यांना सदर ट्रेनमधून खाली उतरण्यात आले। चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव निरंजन प्रदीप पाटील, वय वर्ष 22, पत्ता गेट क्रमांक 95, प्लॉट क्रमांक 102, तळेले कॉलनी, जुना खेडी रोड, जळगावने माहिती दिली की तो पुणे ते जळगाव असा सामान्य तिकीट क्रमांक AFF 53481600 ने प्रवास करत होता आणि त्याने पुढे सांगितले की प्रवासादरम्यान तो ट्रेनमध्ये सिगारेट ओढत होता आणि नंतर त्याने जळणारी सिगारेट बाहेरच्या कोरड्या झुडुपात फेकली, त्यामुळे आग लागली आणि भीतीपोटी तो ट्रेनमध्ये लपला। नंतर आरोपी प्रवाशाने आपला गुन्हा कबूल केल्यावर त्याच्या विरुद्ध आरपीएफ चौकी बेलापूर येथे रेल्वे मालमत्तेला आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जीवाला जाणून बुजून धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। आरपीएफ बेलापूरच्या गुप्तचर आणि तांत्रिक उपकरणांच्या मदतीने रेल्वेच्या मालमत्तेला आणि प्रवाशांच्या जीवाला धोका टाळण्यासाठी आरोपीला पकडण्यात आले आणि त्याच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली। यावेळी पत्रकारांशी बोलताना उपनिरीक्षक विद्याशु सिंह म्हणाले की परिस्थिती खूप बदलली आहे आणि इतक्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणताही गुन्हेगार कायद्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकत नाही। बोलताना त्यांनी वृत्तपत्राद्वारे सर्वांना आवाहन केले की रेल्वे मालमत्तेला किंवा रेल्वे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका, कारण रेल्वे मालमत्ता ही राष्ट्राची मालमत्ता आहे आणि पीडित व्यक्ती आपल्यापैकी एखाद्याच्या कुटुंबातील सदस्य असू शकते आणि अशा अपूर्णीय नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही आणि अशा प्रकरणांमध्ये आरपीएफ नेहमीच गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेत आली आहे आणि यापुढेही घेत राहणार। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।